बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN। नमस्कार, मी इसाक पटेल, NCN न्यूज टीव्हीमध्ये आपले स्वागत आहे। आज आम्ही आपल्याला लेंडी धरण प्रकल्प रावणगाव या ठिकाणची एक महत्त्वपूर्ण बातमी देण्यासाठी उपस्थित झाले आहोत आणि आज महत्त्वाचा सण सुद्धा आहे। आपण पाहू शकता हा येळ अमावस्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात येते। त्याच माध्यमातून आज पाहू शकता की आपण रावणगाव असेल या ठिकाणी 12 गाव प्रकल्पग्रस्तात जाणारे संपूर्ण शेतकरी जातपात न पाहता येळ अमावस्या पाळतात आणि येळ अमावस्याची या ठिकाणी सण साजरा करण्यासाठी संपूर्ण जातीपातीचे लोक ग्रामीण भागामध्ये आपापल्या शेतामध्ये संपूर्ण विधीसहित ज्या पद्धतीनं पूजा अर्चना करून संपूर्ण शेतीमध्ये आज उत्साह असते आणि उत्साहामध्ये संपूर्ण चिमुकल्यापासून तर वयोवृद्धापर्यंत संपूर्ण नागरिक शेतकरी आपापल्या शेतामध्ये उपस्थित राहतात। आणि त्याच माध्यमातून आज आम्ही आपल्याला रावणगाव या ठिकाणी जे लेंडी धरण जाणारा पहिला गाव आहे त्या धरणगाववासियांची व्यथा दाखवण्यासाठी आणि तिथल्या शेतकऱ्यांची आणि मजुरांची व्यथा दाखवण्यासाठी उपस्थित झाले होते। आणि आज आमच्यासोबत या ठिकाणी पाहू शकता संघर्ष करणारे चळवळीतील कार्यकर्ते जैनुद्दीन पटेल जे या ठिकाणी पाहू शकता 31 ऑक्टोबरपासून 31 ऑक्टोबर 2025 रावणगाव ते मुंबईपर्यंत शेतकऱ्यांचे व लेंडी प्रकल्पग्रस्तांचे मागण्या मान्य करून घेण्यासाठी त्यांनी पायपीट 650 किलोमीटर केलेला आहे, मंत्रालय गाठलेला आहे आणि मंत्रालयापर्यंत त्यांनी पायपीट करत संपूर्ण शेतकऱ्यांचे मागण्या मान्य करून घेण्यासाठी अनेक संघर्ष त्यांना तोंड देत त्या ठिकाणी जावं लागलं। आणि ते प्रत्येक वेळेस लोकांचे जे व्यथा असतात ते जाणून घेऊन शासनाच्या दरबारी पोचा करण्याचं कार्य करत असतात आणि मोठ्या संकटाला तोंड देत असतात। आणि आपण पाहू शकता अनेक या ठिकाणचे जे शासन दरबारी मागण्या प्रलंबित आहेत ते लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या पदरामध्ये टाकून घेण्यासाठी पाडण्यासाठी त्यांनी मोठा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी अनेक समित्या या ठिकाणी आले होते, अनेक समित्यांनी अनेक नेत्यांनी या ठिकाणी आश्वासन दिले होते, परंतु पाठपुरावा कोणी करत असताना दिसलं नाही। परंतु या ठिकाणी आता 12 गावचे कैवारी म्हणून आणि संपूर्ण नागरिकांचे एक व्यथा मांडण्यासाठी त्यांनी 650 किलोमीटर स्वतः ह्याच वेशभूषामध्ये त्यांनी पायपीट करत मुंबई गाठली होती, त्या ठिकाणी मंत्रालय गाठला होता आणि त्या ठिकाणी त्यांचं निवेदन आणि त्या ठिकाणची काय चर्चा झाली ते जाणून घेण्यासाठी आज आम्ही थेट त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहोत। साहेब काय सांगणार, कशा पद्धतीला आपला या ठिकाणी प्रवास राहिला आणि ज्यावेळेस आपण मुंबईला पोहोचलो त्यावेळेस काय काय घडलं त्या ठिकाणी? नमस्कार, मी जैनुद्दीन पटेल प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून पुढे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो। या 2012मध्ये माणसं निघून जातात पण त्यांची जी कीर्ती असते ती राहून जाते। 2012मध्ये ज्यावेळेस या धरणाचं काम प्रगतीपथावर होतं, लेंडी प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर होतं, त्या ठिकाणी भासवाडी येथील आमचे हनुमंतराव पाटील खंडागळे यांनी याच दिवशी ज्या दिवशी आज येळवस आहे या येळवशीचं ज्या दिवशी येळवशीमध्ये ज्यावेळेस शेतामध्ये जाऊन बसले आणि त्या काळीमाईचं आपल्या शेतातल्या काळीमाईचं त्यांनी दर्शन घेतलं येळवस करत असताना, तर त्यांना एक वेगळं वाटलं की बाबा हे जमीन आपली राहू शकत नाही आणि हा धरण झाल्यावर आपल्याला काहीच मुआवजा न देता शासन अगोदर तुटपुंजी मुआवजा दिला होता, त्या ह्याच्यावर त्यांच्या मनामध्ये एक त्यांनी जे लढा उभा केला त्या लढ्याला चांगलं यश आलं। 2012ला बंद झालं काम बंद झाल्यानंतर त्यांनी वाढीव कुटुंब आपल्या शेतीचा आजचा चालू भाव द्या ही मागणी होती आणि घरांचा वाढीव मुआवजा द्या अशा ज्या मागण्या होत्या। शासन त्यावर काही का होईना विचार करून थोडं का होईना मुआवजा जे की जास्त द्यायचं पाहिजे होतं पण थोडं का होईना सानुग्रह अनुदान ते मंजूर केलं आणि वाढीव कुटुंबासाठी काही मंजूर केलेलं आहे। आणि हे येळवशीचं आहे। आज मी स्वतः काही ठिकाणी येळवस करत असताना सर्व धर्मभाव समभावाने आपल्या इथं प्रत्येक शेतकरी मुस्लिम असू द्या हिंदू असू द्या सगळेजण आपल्या शेतामध्ये जाऊन येळवस करतात। आज त्या येळवशीसाठी फेरफटका मारलो असता आमचे इसाक पटेल यांनी NCN TV9 टीव्हीचे आपले पत्रकार यांनी भेटले आणि सांगितले की बाबा तुम्ही जे मी माझ्या 2012ला ज्यावेळेस हनुमंत पाटील यांच्यासोबत होतोच आणि आजसुद्धा त्यांची आठवण घेऊन पुढे मी त्यांचंच एक कित्ता गिरवावं या हिशोबाने मी 31 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्या 12 गावातील जे प्रलंबित मागण्या आहेत ज्या की काही वाढीव कुटुंबाचे आहेत, ज्या की शासनाकडून मिळणाऱ्या ज्या आपल्या वाहतूक भत्ता असेल, स्थलांतरित भत्ता असेल
घर सोडल्यानंतर एकदा जे भत्ता आहे, शासनाचे जे ध्येय आहे, शासन आपलं जिल्हा प्रशासन काम करत नाही, कोणाचं ऐकून काम करते हे बी आपल्याला काही माहीत नाही. त्या ह्याच्यानं त्या विवेचनामध्ये लोकांचं काहीतरी आपल्याला मागण्या घेऊन जाण्यासाठी मी 31/10/2025ला आमच्या रावणगाव येथील हनुमान मंदिर यांची शपथ घेऊन या ठिकाणी मी इथून निघालो आणि मला 19 दिवस मंत्रालयामध्ये चांगली चर्चा घडल्यानंतर अहवाल मागून घेतले. त्यांनी ते पत्र आपल्याकडे आलेलं आहे आणि पुढील जे मागण्या आहेत, आल्यानंतर मी तिकडून आलो मुंबईहून, आल्यानंतर प्रत्येक गावाला चाललो. प्रत्येक गावाची जे मागण्याची संदर्भामध्ये ज्या वेळेस आपण या ठिकाणी पायपीट करत असताना आपल्याला काही पुढाऱ्यांचं पाठिंबा किंवा आश्वासन मिळालं होतं का, की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुमच्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही खंबीरपणे राहू, असं काही आपल्याला पाठिंबा मिळाला होता? मला एक दुर्दैव वाटतो की ज्या लोकांना तळमळीने जे आम्ही निवडून देतो, ज्या तळमळीने आम्ही निवडून देतो, त्यांची एकदा सुद्धा मला कोणाचा फोन आला नाही, की कोणी मला येऊन सुद्धा भेटले नाही. माझा पूर्ण दौरा झाला मुंबईपर्यंत मला कोणीही राजकीय पुढारी येऊन की बाबा हे आपले 4 दिवसांमध्ये करू आणि आपण काहीतरी करू, तुम्ही माघारी घ्या, हे त्यांनी मला कोणी म्हणले नाहीत. गाव पुढारी असतील त्यांनी सुद्धा आपल्याला काय म्हणले नाहीत. लेंडी धरणाविषयी जे समित्या संघटित करण्यात आले होते, जे समित्या स्थापन करण्यात आले होते, त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला का? ते म्हणालेत का जे कार्य त्यांचं आहे ते तुम्ही करत आहात म्हणून त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला? मला कोणीही संघर्ष समितीचे कोणी मला काही पाठिंबा दिलेले नाहीत आणि मला यावेळेस कोणावर टीका टिप्पणी करायची नाहीत. कारण काय आहे, त्यांचंसुद्धा दुःख तेवढंच आहे, माझंसुद्धा दुःख तेवढंच आहे. मला जे समजते की बाबा हे 12 गावामधील जे आता मी प्रत्येक गावामध्ये फिरत आहे, प्रत्येक गावच्या जे अडीअडचणी आहेत त्यांनी मला सविस्तर लोकांनी प्रोत्साहन देत आहेत आणि माझं मी एक दिवसही बसलेलं नाही आणि उद्या मुक्रामबाद येथे आपली बैठक आहे. त्या बैठकीमध्ये आणखी तिथल्या लोकांची चर्चा आहे. तिथले तर एवढे मागण्या आहेत की हे सांगता येत नाही. हे शासनाकडे धरणग्रस्ताचं दुर्दैव आहे. आपण आल्यापासून एक दिवस बी या ठिकाणी सुखा समाधानानं न राहता जनतेचे जे प्रश्न आहेत ते स्वतःचे प्रश्न म्हणून आपण अजून पुन्हा लोकांना जागृत करण्यासाठी फिरत आहोत. लोकांची काय या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद दिसून आला आणि लोकांचं म्हणणं काय, येणाऱ्या काळामध्ये जर मागण्या पूर्ण होत नसेल तर जे धरणाचं काम चालू आहे त्याच्याबद्दल काय करणार? जर समजा धरणग्रस्ताच्या प्रत्येक गावच्या व्यथा वेगळ्या आहेत, त्या व्यथा जर समजा शासन सोडविलं नाही तरी आम्ही पूर्ण एका ठिकाणी बैठक घेऊन काम बंद आणि उपोषणाचा इशारा देणार आहोत. अनेक असे प्रश्न या ठिकाणी आहेत की जे अपंग आहेत, ज्यांचं वय 35 असेल, मग त्याच्यानंतर ज्याच्या घरामध्ये मुलगा नाही, फक्त 4 ते 5 मुलीच आहेत, आणि काही या ठिकाणी निराधार आहेत महिला, आणि काही या ठिकाणी वृद्ध आहेत ज्यांचं पहिलेच लग्न झालेले नव्हते. अशा लोकांना या ठिकाणी शासन का अनुदान देत नाही, त्याच्याबद्दल काय पाठपुरावा चालू? तरी या ठिकाणी जे 21 वर्षाच्या वरील जे वयाचे जे युवक आहेत, तरुण आहेत, त्यांचे वय आज 40 वर्ष, कोणाचं 45 वर्ष झालं. शासनाने एक अट रद्द करावं अशी आमची मागणी आहे. शासन एक अट टाकलेली आहे की बाबा जोपर्यंत लग्न होणार नाही तोपर्यंत हे त्यांचं वाढीव कुटुंबाचा मुआवजा देणार नाही, असं शासन जे म्हणतोय तो चुकीचा आहे. कारण कसं आहे, त्याला कुटुंब जगण्यासाठी त्याला एक आधार लागतो. त्याला वाढीव कुटुंबाचा लाभ मिळाला तर त्यानं कुठेतरी आपली झोपडी वगैरे घालून तो राहू शकतो. आणि लग्नाची अट रद्द करून त्यांना ते वाढीव कुटुंबाचा मुआवजा त्यांना देण्यात यावा. कारण सगळ्या फायली तयार झालेल्या आहेत. तरी फक्त लग्नामुळे त्या लोकांना अन्याय करू नये असं माझ्याकडे शासनाकडे विनंती आहे. आणि सध्याला अपंग असतील आणि किंवा ज्यांना मुलगा नाही, फक्त मुलीच आहेत, त्या लोकांची सुद्धा अपेक्षा आहे की त्यांना पण शासनानं तात्काळ मदत दिली पाहिजे, अनुदान दिलं पाहिजे. तसं शासनाचं परिपत्रक आहे की अपंगाने जे घटस्फोटित आहेत महिला आणि विधवा त्यांना एक आर्थिक अनुदान द्यावं असं शासनाच्या परिपत्रकामध्ये आहे. त्यानुसार आमची मागणी आहे. आणि जे अपंग आणि तुम्ही जे प्रश्न विचारलात अपंग आणि विधवा यांच्या मुलगाच नाही, फक्त मुली, आणि ते सुद्धा मागणी आमच्याकडे आहे. जर शासन प्रत्येक गोष्टीला जर समजा समान हक्काप्रमाणे जर आता आमचे सानुग्रह अनुदान आलेत, सानुग्रहांना अनुदान आल्यानंतर ज्या बहिणी असतात त्यांची सह्या घेतल्याशिवाय, आम्हाला संमती घेतल्याशिवाय जर अनुदान मिळत नसेल तर मग शासन 50% जे महिलाचा अधिकार आहे त्या अधिकारानुसार प्रत्येक महिलांना स्वच्छ पुनर्वसनाचा लाभ देण्यात यावा. आणि जर समजा तसं होत नसेल तर ज्याला मुलीच आहेत फक्त आणि ज्याला मुलं नाहीत अशांना सुद्धा त्यांना मुलींना त्यांचा स्वच्छ पुनर्वसनाचा लाभ द्यावा, वाढीव कुटुंबाचा लाभ द्यावा अशी आमची मागणी मी मंत्रालयापर्यंत गेलेली आहे. त्याच्यामध्ये 18 मागण्या आहेत. 18 मागण्यांमध्ये ही सुद्धा मागणी आपली आहे.
सध्याच्या घडीला पाहिलं तर या ठिकाणी अनेक महिलांचं असं म्हणणं आहे, अनेक बहिणीचं असं म्हणणं आहे की बाबा वडील पोरची जे जमीन आहे किंवा घर आहे ते संपूर्ण या ठिकाणी संपुष्टात आलेलं आहे, ते बुडी क्षेत्रात जाणार आहे. याच्यानंतर आम्हाला आमच्या भावाकडे गेलं तर ज्या पद्धतीनं आम्ही अभिमानानं वडिलाच्या शेतात किंवा वडिलाच्या घराला जात होतो तसं आता अवस्था राहणार नाही. त्याच्यासाठी सरसकट संपूर्ण बहिणींना एक GR काढून शासनानं अनुदान दिलं पाहिजे असं त्यांची मागणी आहे. त्याच्यावर काय म्हणणं? GR हे काढावं अशी आमची सुद्धा मागणी आहे. त्यामध्ये आमच्या 18 मागण्यामध्ये ते आहे, महिलांना हक्क त्याला मिळायला पाहिजे. ज्यावेळेस महिला राखीव राहतात, आपल्या निवडणुकीसाठी महिला राखीव आहेत, प्रत्येक गोष्टीला महिला राखीव आहे, 50% राखीव आहे, त्यावेळेस शासन विचार करून महिलांना सुद्धा वाढीव कुटुंबाचा आणि स्वच्छ पुनर्वसनाचा लाभ द्यावा ही आमची मागणी आहे. आपलं कार्य अशाच पद्धतीनं केव्हापर्यंत चालणार आहे आणि काय काय आपण पुढची रणनीती करणार? माझे एक अंतःकरणामधून मी शपथ घेतलेली आहे की आपल्या 12 गावचं जोपर्यंत लोकांच्या मागण्या संदर्भात समाधान होणार नाही तोपर्यंत आपलं हे वस्त्र जे मी हे घातलेलं आहे, अहिंसेचं महात्मा गांधीसारखं माझं जे वस्त्र मी अंगावर परिधान केलेलं आहे ते तसंच राहणार आहे. जर समजा शासनाला जर त्याची जाणीव आणि त्याची खंत वाटली नाही आमची धरणग्रस्तांची, तर मी असंच यामध्येच माझं अंत होईल. आपण या ठिकाणी एक मोठी बातमी पाहत आहोत आणि मोठी बातमी आपल्याला आम्ही रावणगावमधून देत आहोत, जे लेंडी धरणात जाणारा पहिला गाव आहे. आणि त्या ठिकाणी पाहू शकता जैनुद्दीन पटेल हे त्याग या ठिकाणी करत आहेत. जे ज्यांच्या अंगावर वेशभूषा आहे त्याच वेशभूषामध्ये त्यांचा अंत होईल. जर मागण्या आणि लोकांना न्याय नाही मिळालं तर ते अशाच पद्धतीचं वेशभूषा ठेवणार आहेत जेव्हापर्यंत लोकांचे मागण्या पूर्ण होणार नाहीत. आणि जेव्हापर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत तो संघर्ष आणि लढा चालू ठेवणार आहेत. आपण